तर पहिल्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये प्रवेश केला होता या संघाने आणि 4थ्या रात्री मध्ये प्रवेश करणारा संघ म्हणजे टेंभरेवाडी. ही जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. बघा सातत्याने ज्या दोन व्यक्ती आहेत अर्थात सुरेश दादा निरगुड आणि हरी दादा दोरे हे दोन व्यक्ती सातत्याने आपल्याला पंच पाहायला मिळतात. परंतु आज जी नाईट रनची शृंखला देखील पाहायला मिळते. चौधरवाडी व जाधववाडी या दोन स्पर्धेमध्ये केलं तर पंचाच्या भूमिकेमध्ये जोडले होते. तिथून ती स्पर्धा कव्हर केली आणि या स्पर्धेला भेट आवर्जून दिली आणि या मॅचचा आनंद घेत असताना व्यासपीठावरती पाहायला मिळतात. करूया दोघांचंही मनपूर्वक सहर्चे स्वागत. जाऊया मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. 2 वर्षीय मॅच खरं तर पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती राहुलची मोठी विकेट पाहायला मिळते. राज हा फलंदाज अजूनही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. टीम भेवाली आणि त्याला फाईट करते टीम आहे गावडवाडी. या दोन संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. डबीड फलंदाज कैलास सराई मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 3 क्रमांकावरती फलंदाज कैलासला आपण पाहतोय. डबीड फलंदाज कैलास आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 3 क्रमांकाचा फलंदाज. चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. त्यानंतर दुसरा बॉल देखील कबाडीचा पाहायला मिळतो. रुपेश आहे गोलंदाज ट्रॅक वरती. टीमचा सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये गेलं तर गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळतो. लाजवाब बाज. ओहो यावेळेस झाले सुकी आणि बॉल झाला फरार. 4 धाव्यांसाठी कॅच कॅरी करता करता हातातून निसटली आणि बॉल देखील 4 धाव्यांसाठी फरार झालाय. प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नाला यश मिळालं नाही आणि बघता बघता सहकार पाहायला मिळालाय. 4 धावा फलकावरती स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. हे बघा खरं तर विचार केला तर दिनेश रसाळ साहेब देखील आम्हाला सांगतात की जो क्षेत्ररक्षक होता तो फोकस खाली खरं तर स्वप्न पाहत होता असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ओहो यावेळेस स्टंप वाकवल्यात. फलंदाज बॅक टू डग आउट. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 2 वर्षीय मॅच आहे. 2 वर्षच्या मॅच मध्ये धावा बनवाव्या लागतील इथून पुढे गावंडवाडी क्रिकेट संघाला. जबरदस्त मॅच आमच्या तुमच्या भेटीस येऊन टेपल्या. तो टाळ्या वाजेल मग काय नाही त्या डावा काय सोडलेली का काय सांगायचं. नशीब ये टाळता आवड झाला त्या कहिल्या. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा लगेच. इंटर भाग गावंडवाडी क्रिकेट संघ. आज खरं तर गावंडवाडीच्या अनेक मान्यवर खरं तर पाहायला मिळतात. अनेक प्रेक्षक देखील पाहायला मिळतात. आपल्या गावाच्या टीमला सपोर्ट करत असताना पाहायला मिळतात. लाजवाब मॅच पाहायला मिळते. टेंभरेवाडी आणि त्याला फाईट करते गावंडवाडी. या दोन संघामध्ये ही लढत 4 बॉलची फेकी झाली. 2 विकेट आणि 4 धावा देखील फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहू शकाल. रमेश फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतो. खरं तर पहिली रात्र गाजवणारा संघ आज खरं तर 4थी रात्र गाजवणाऱ्या संघाच्या विरोधात खेळला जातोय. तिथून पुढे जर विचार केला तर इथे मोठा फटका आहे, गॅप आहे आणि क्षेत्ररक्षणाने केले चुकी. बघता बघता धाबा देखील घेतल्या गेल्यात. याही बॉलवरती 2 आणि 2 धाबा. 6 धाबा फलकावरती पाहायला मिळतात.
खरं तर लिमलेवाडी क्रिकेट संघाने खरं तर दुसरी रात्र गाजवली, त्यांना थेट बाय मिळाली या पाच संघामध्ये आणि तिथून ते देखील खुशीची गाजरं खात असतील या शंकाळय्या. यावेळेस फटका फसलाय, उंची भरपूर आहे, स्वतःच्या फॉलोड थ्रू मध्ये बॉल कॅरी केला आणि फलंदाज सुनेक बाद. ओव्हर क्रमांक पहिली संपली आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 6 धाबा. 2 वर्षी बॅच आहे, 2 वर्षा बॅच मध्ये 17-18 धाबा बडवाव्या लागतील इथून पुढे गावंडवाडी क्रिकेट संघाला, कारण तुमच्या अगेन्स्ट खरं तर आपण संघ पाहतोय. काय सांगायचं कॅच पूस सोडा लागला काय तरी भया त्यांची गडबड. काय सांगायचं लग्ना जमली होय तर बाबा नीट गावातले लोक सांभाळा, नाही फोन केला तर पोऱ्या नाही बाबा असा तसा ह्या त्या चुकल्या करा. 1 नंबर. 6 धाबा आहेत, 6 धाबा आहेत फलकावरती. 3 विकेट बाद झालेत, 3 विकेट बाद झाले. 6 धाबा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. अभि आहे गोडदास, आपण पाहू शकाल गोडदास स्टॅक वरती 6 बनल्यात, अजून बनल्या जातील किती. ओहो यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी देखील पाहायला मिळाली. 6 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 6 धाबा आहे धाव फलकावरती. लाजवाब बाज खेळपट्टीवरती पाहायला मिळते. टीम आहे टिंभरीवाडी आणि त्याला फाईट करते हा टीम आहे गावंडवाडी या तोड संघामध्ये. नेक्स्ट मॅच ही भरपूर चांगली पाहायला मिळेल. मिसकरवाडी आणि शिळ ठाकूर पाला. ओहो शिळ ठाकूरवाडी आणि बेसकरवाडी हा सापड चांगलाच पाहायला मिळेल. यावेळेस पंचांनी देखील डिसिजन दिला, हा बॉल खराब आहे, इट इज द नो बॉल, आणि त्या नो बॉल वरती आलेला तो चुमकार. अगदी विचार केला तर भरपूर वरती हा बॉल पाहायला मिळाला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती, तिथून जर विचार केला तर नो बॉल आहे. त्या बॉल वरती खरं तर 5 धाबा 11 धाबा धाव फलकावरती. येणारा बॉल फ्री हिट आहे, येणारा बॉल फ्री हिट. फलंदाजाकडे पूर्णपणे लायसन असलेला हा बॉल आहे. ओहो कबाडीचा फटका, आणि इथे जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकाल कॅच कॅरी केली जरूर, परंतु बॉल होता फ्रीट आणि ते एकच धाव या बॉल वरती देखील पाहायला मिळते. 12 बनल्यात जुनी 4 बॉलचा खेळ संपुष्टात आहे. 4 बॉल मध्ये धावा बनल्या जातील किती. अजून 4 बॉल मध्ये मी तरी म्हणेन 5-6 धावा आल्या तरी मी म्हणेन चांगला टार्गेट इथे उभारला जाईल गावंडवाडी क्रिकेट संघाकडनं. ओहो डॉट बॉल. राजेश आता तडफडतो एखाद्या माशासारखा स्टॅक एंड वरती जाण्यासाठी. लाजवाब बाज. काय सांगायचं आहे, ज्याचं कॅची येतात ते कॅची नाही घेताना घरची उपाशी आणि बाहेरची तुपाशी असं समीकरण. येस घ्यायच्या ते कॅची घेत नाही आणि फ्रीडच्या कॅची घेतात. येस पंचांचा इशारा आलाय. बॉल आपण चेक करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत विचार केला तर फ्लिवे डिलिव्हरी आहे. चांगला बॉल पाहायला मिळतो. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये धावा बनल्या जातील किती या मॅच मध्ये. 12 बनल्यात अजून 3 बॉल आहेत. 3 बॉल मध्ये अजून 5-6 धावा आल्या तरी मी म्हणेन चांगल्या धावा. 2 आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. क्षमा असावी, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 4-5 धावा येणं गरजेचं आहे गावंडवाडी क्रिकेट संघासाठी. कबाडीची मॅच प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय गावंडवाडी क्रिकेट संघाने. पुढे नेसावर समोर उडाला, क्षेत्ररक्षक दूरवरून धावतोय. एक वेगाने बनले, दुसरीचाही प्रयत्न आणि तिसरी बनली जाईल का, आणि ते फलंदाज बाद आहे. सलाडबीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राजेश भगतला स्ट्राईक मिळाली. इथून पुढे शेवटच्या बॉलवरती चौकार षटकार येणं अपेक्षा गरजेचं राहील खरं तर गावंडवाडी क्रिकेट संघाला. लाजवाब 14 बनल्या. 4 विकेट देखील बाद झालेत गावंडवाडी क्रिकेट संघाच्या. 14 बनल्यात.
राजेशचा विचार केला तर 3 बॉल खेळलाय, 5 धाबा धावफलकावरती त्याच्या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. स्वतःच्या वैयक्तिक 5 धाबा आहेत. इथून ह्याच बॉलवरती मॅच बनवायची असेल तर चौकार षटकार ठोकावा लागेल. राजेश भगत या फलंदाजाला न्यू बॅटर देखील बैदराच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मनोज हा फलंदाज नाईस्टॅक वरती नवीन फलंदाज आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल मध्ये धाबा बनल्या जातील किती? ओहो, क्रॉस लाईन फटका केसला, वेगाने बॉल झालाय. पराड क्षेत्ररक्षक आहे, झाले सुकी थोडीशी, एक वेगाने दुसरीचा प्रयत्न आणि ते रेफर केलाय पंसाळे. ते एक धाव तर जरूर ऍड केली जाईल, परंतु हा डिसिजन आम्ही जरूर तुमच्यापर्यंत पोचवू. खरं तर पंसाने रेफर केलाय. जर का रनआउट असेल तर एकच धाव आणि नसेल तर 2 धावा, परंतु इथे फलंदाज बाद आहे. एकच धाव. 15 बनल्यात 16ची गरज आहे. 15 बनल्यात 16 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. हो बघा आता दिनेश दादा रसाळ साहेब सांगतात तर नक्कीच जेवढं जमतंय तेवढं करतोय. हॅलो. पाणी परला बांधन भरला, पाणी परला बांधन भरला, पाणी परला मिरगाचा, पाणी परला मिरगाचा. श्रीकृष्णाच्या धवल्या गाया बाय पाण्या उतरल्या, श्रीकृष्णाच्या धवल्या गाया बाय पाण्या उतरल्या. पाणी पिती शांत ग होती, पाणी पिती शांत ग होती, ने आशीर्वाद देती दिनेश दादाला, आशीर्वाद देती दिनेश दादाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, बॉल पूर्वा मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर करा. 15 16 धावांचं टार्गेट आहे. इथून पुढे मॅच मध्ये खरं तर अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. तर विचार केला तर खरं तर मित्रांनो सातत्याने जे प्रेम दादांचं आमच्यावरती आहे, आमचंही त्यांच्यावरती आहे. ज्या वेळेस समालोचक लाभलो तिथे दादांची उपस्थिती झाली आहे, तिथे मात्र आम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक सातत्याने दिलं जात आहे. खरं तर धन्यवाद दादा. खरं तर हे प्रेम सातत्याने पाहायला मिळत आहे. आमचंही प्रेम तुमच्यावरती आहे, तुमचंही प्रेम आमच्यावरती आहे, शंका नाही. या खरं ते गोड व्यक्ती आहेत. खरं तर मित्रांनो अगदी पाहायला गेलं तर आदिवासी समाजावरती अफाट प्रेम करणारा व्यक्ती हा. खरं तर बघा कामानिमित्त थोडासा बाहेर गेला होता, ते काम थोडस सिरियसली होते, परंतु स्वतःच्या नावाची स्पर्धा जरूर आहे, परंतु लेट का होईना परंतु त्या स्पर्धेला शेवटच्या रात्री देखील मध्ये उपस्थिती लाभले साहेबांच्या. चला मॅच स्टार्ट करा. 12 बॉल आणि 16 बनवायचा आहेत. शिल ठाकूरवाडी टीमचा संगणक आणि मेचकरवाडी टीमचा संगणक. मेचकरवाडी टीम आपला संगणक पाठवा. टॉस आपण संपन्न करणार आहोत. शिल ठाकूरवाडी टीमचा संगणक उपस्थित आहे. मेचकरवाडी टीम आपला देखील संगणक इथे उपस्थित पाठवा लगेच. टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. 16 बनवायच्यात 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये. लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते बैताळाच्या आतमध्ये. घोडदाज आपण पाहतोय रमेश. पहिलाच बॉल. अहो नशीब 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 बॉलनी उसळी जास्ती घेतली नाही, नाहीतर डोक्यावरनं बॉल फरार होऊ शकला असता. चला आपण टॉस संपन्न करणार आहोत. भगवान दादा यांच्या शुभ हस्ते खरं तर आपण टॉस संपन्न करणार आहोत. भगवान दादाला विनंती करेन की आपण टॉस संपन्न करणार आहोत. खरं तर विचार केला तर एक दमदार व्यक्ती महत्व खरं तर भगवान दादाची देखील नाईट रनची शृंखला आपल्याला पाहायला मिळाली होती.
ते देखील खरं तर त्या स्पर्धेमध्ये खरं तर साहेबांचा भरपूर मोलाचं योगदान पाहायला मिळाला. त्या स्पर्धेचं नाव होतं शिवसेना व भारतीय जनता पार्टी. ती स्पर्धा भरपूर चांगली पाहायला मिळाली होती भगवान दादाची. परंतु आज भगवान दादा देखील इथे साहेबांच्या सभेत पाहायला मिळतात. इथे टॉस जिंकलाय. डॉट बॉल आहे. शिव ठाकूरवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच संपल्यानंतर विनंती करेन बेसकरवाडी क्रिकेट संघाला आपण एका साईडला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि शिव ठाकूरवाडी क्रिकेट संघ आपण देखील डगआउटचा रस्ता पकडा लगेच. ओहो यावेळेस सुरेख चांगला बॉल. लो स्कोरिंगची मॅच आहे. 16 बडवायसात 12 बॉल मध्ये 16 बडवायसात 12 बॉल मध्ये. इथून पुढे जर विचार केला तर 3 बॉलची फेकी झाला. एक धाव खर्च केला. रमेश गोलंदाज आहे. गावंडवाडी क्रिकेट संघाचा ब्रँड रमेश गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळतो. फटका फसला की लांब आहे. उंची तर भरपूर आणि ते फलंदाज बॅक टू डगआउट. डीजे डीजे एक धाव आहेत. एक विकेट देखील झालाय. 4 बॉलची फेकी झाली. 2 वर्षीय मॅच आहे. 16 मध्ये 16 बनवायच्यात 12 बॉल मध्ये. समीकरण सोपं आहे तितकं मोठं नाही. परंतु या गोलंदाजाने खरं तर अक्षरशः तर खरं तर आपण पाहू शकाल टेंभरीवाडी क्रिकेट संघावरती खरं तर अक्षरशः दडपणा निर्माण केलाय. या गोलंदाजाने 16 बडवायच्या ध्वजीने अजूनही 15 बडवायच्या. 8 बॉल मध्ये बडवायच्या 15 धावा अजूनही बदल्या जातील का. एखादा मोठा फटका आला या मॅच मध्ये तर मॅच थोडीशी जवळ पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका आला तर मॅच थोडीशी जवळ पाहायला मिळेल. रमेश आहे गोलंदाज ट्रॅक वरती. 5वा बॉल ओ 5वा बॉल कबाली आणि ते चुकी थोडीशी पैकी राहिली. पैकी चुकीची राहिली आणि एकच धाव या बॉल वरती. 2 धावा फलकावरती आहेत. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉल मध्ये खरं तर आपण पाहणार आहोत धावा तर येणं गरजेचं आहे. मी म्हणेन चौकार येणं गरजेचं आहे. चौकाराला तर बनतील 5 दुहेरी 6 बनतील. क्षमासाबी चौकाराला तर 6 बनतील. परंतु चौकार येणं ही गरजेचं आहे याच बॉल वरती. पुढे नेक्स्टचा बॉल फटका फसलाय आणि ते विकेट. फलंदाज बॅक टू डगआउट. समाज कार्यासाठी आहो समाज कार्यासाठी त्यांनी कसले कंबरा. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबरा. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबरा. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1. थँक्यू सो मच डीजे. खरं तर साहेबांचा टाटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळाला. जबरदस्त सॉन्ग खरं तर पाहायला मिळतं दिनेश दादा रसाळ साहेबांचा. त्यानंतर विचार केला तर या मॅच मध्ये देखील मॅच मध्ये समीकरण उरले 6 बॉल आणि बडवायच्या 14 धावा. 6 बॉल आणि 14 धाव्यांची गरज आहे इथून पुढे मॅच मध्ये. चला मॅच कंटिन्यू चालू ठेवा. 6 बॉल आणि 14 ची गरज आहे. गोलंदाज आपण पाहणार आहोत धीरज गोलंदाज. ओहो पहिला बॉल इथे कबाडीचा. समीकरण 1 बॉल जर आपण डॉट केला तर इथून पुढे आपल्यावरती प्रेशर निर्माण होईल. 5 बॉल बडवायचा 14 धावा. 5 बॉल 14 धावा. अजून 2 बॉल डॉट आले तर गावंडवाडी क्रिकेट संघ या मॅच मध्ये पकड निर्माण करू शकेल. परंतु ते डॉट बॉल येतील की एखादा षटकार.
एखादा षटकार आला आपल्याकडचा बॉल उडवलाय स्क्वेअर लेगला भरपूर उंचीला बॉल चालाय फरार 6 धावेसाठी डीजे कर्जत खालापूरची शान आहे समाज कार्यासाठी. थँक्यू डीजे. आपण चेक करूया की पंच देखील आपल्याला सांगतात की फलंदाज स्टंपच्या मागे जाऊन बॉल खेळलाय की नाही ते चेक करायचं आहे. ते आपण जरूर चेक करूया. इथे षटकार आलाय जरूर. जर का बॅटमन टर्मचे मग जेला व्हाय ना तर याच बरोबर उल्लूल होईल विषयाचा. बघू ना आता काय वाटतं इकडेच. तुझं बरं ग्राउंड वाढ आल्यावर तुम्ही पेडिंग लावून घेता का. इस फलंदाज सेफ आहे म्हणजे षटकार असेल. फलंदाज सेफ आहे म्हणजे षटकार असेल. अगदी विचार केला तर एक पाय अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. 8 धावा फलकावरती 8 धावा फलकावरती अजूनही समीकरण आलंय. या षटकाराने थोडासा खुल्ला केलाय. 4 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. चला स्पीडअप टिपा टिंबरेवाडी टीम. येस थँक्यू दादा. ओहो इथे फटका आता फसलाय. फटका फसलाय. क्षेत्रक्षक आहे फलंदाज बाद. आता मॅच अजून रंगात पाहायला मिळेल. खर तर बघा प्रकाश दादा काटे NK चायनीज पॉइंटचे ऑनर यांच्याकडनं खरं तर धोड पंचासाठी उद्यासाठी एक वापर आले. उद्या तुम्ही कितीही चायनीज का उद्यासाठी अंपर उद्या कितीही चायनीज का तुम्ही प्रकाश दादा काटे तुमच्यासाठी चायनीज पुरवणार. कारण स्वतः मालक आहे चायनीजचे यात शंका नाही. मग त्यातून ट्रिपल राईस का नाही नूडल्स का पण दोघंचे जाणार आणि 2-3 जोडे लाणार कोणतरी. मेहनत आहे 5 रात्रीमध्ये तुम्ही घेतली दादांना आवडल्या आणि तुम्हाला एक वाफर देखील दिल्या. उद्याच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला एक चायनीज खायला दादा घालतील यात शंका नाही. प्रेम पाहायला मिळते. 3 बॉल 8 धावांची गरज. यावेळेस पासलाईन फटका केसलाय. कदाचित बॅट वरती व्यवस्थित बॉल पडला नाही. एक वेगाने बनले. दुसरीचा प्रयत्न आणि ते फलंदाज सेफ. एक शॉट धाव. एक शॉट धाव आहे. कारण मला वाटतं पिच वरनं 2 धावा पळून काढल्यात. अगदी विचार केला तर मित्रांनो बघा ही चुकी तुम्हाला महागा ठरू शकेल. समीकरण आहे 2 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. हो स्ट्राईक नसं मग हो ते आता इकडे आलं काल तर बरं. दोन बॉल आणि 7 धाव्यांची गरज. 2 बॉल 7 धाव्यांची गरज. मॅच आले रंगात. इथून पुढे काय होईल. आपल्याकडचा बॉल आणि फलंदाज बाद.
फलंदाज बाद आहे. आता समीकरण आहे 1 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. या बॉलवरती जर का षटकार आला तरी मॅच गावंडवाडी क्रिकेट संघ जिंकेल. आणि जर का एखादा खराब बॉल या मॅच मध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळेल, जिवंत ठेवू शकेल ते म्हणजे टीम आहे टेंभरेवाडी क्रिकेट संघ. कदाचित पहिल्या ओव्हरमध्ये अजून थोड्याशा 2-3 धावा असत्या तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आले जरूर. 1 बॉल 7 धाब्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. ही मॅच संपल्यानंतर बेसकरवाडी टीम आपण एका साईडने लगेच खेळपट्टीवरती रवाना व्हायचं आहे. शिळे ठाकूरवाडी क्रिकेट संघाने खरं तर टॉस जिंकला. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. दादा तुम्ही चालले? ओके एस थँक्यू. खरं तर आपली उपस्थिती पाहायला मिळाली आज शेवटच्या रात्रीमध्ये. अरे दुरे सर आणि सुरेश निरगुडा सर खरं तर या स्पर्धेला आता रजा घेत आहेत. धन्यवाद. मॅच पाहूया. 1 बॉल आणि 7 ची गरज आहे. एखादा खराब बॉल या मॅच मध्ये जिवंत ठेवू शकेल आता, परंतु बॉल आहे चांगला आणि इथे मॅच जिंकली इथे गावंडवाडी क्रिकेट संघाने. काय भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला. 16चं टार्गेट होतं 12 बॉल मध्ये, त्या धावा डिफेंड केल्या इथून पुढे गावंडवाडी क्रिकेट संघाने. आणि लाजवाब मॅच पाहायला मिळत्या. समाज कार्यासाठी आहो समाज कार्यासाठी त्यांनी कसले कंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर.